तुम्हाला बल्क एक्सपोर्ट करायचा आहे, इंडियामधून कंटेनर पाठवायचे आहेत आणि पर कंटेनर एक चांगलं प्रॉफिट कमवायचं आहे, पण त्याची सुरुवात माझ्या मते तुम्ही ई कॉमर्स एक्सपोर्ट थ्रू करायला पाहिजे. मी असं का म्हणतोय हे आज या व्हिडिओमधून बघणार आहोत. मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं सर्वांचं या व्हिडिओमध्ये. तुम्ही बघताय एक्सपोर्ट सारखीची ही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. मित्रांनो, जरी तुम्हाला बल्क एक्सपोर्ट करायचं असेल, तुम्हाला कंटेनर भरून गुड्स एक्सपोर्ट करायचे असतील, तरी माझ्या मते तुम्ही ती ई कॉमर्स एक्सपोर्ट पासून ह्याची पहिली स्टेप घ्यायला पाहिजे. मी असं का म्हणतोय मित्रांनो, कारण ई कॉमर्स एक्सपोर्ट आणि बल्क एक्सपोर्ट हे दोन्ही ट्रेड तुम्ही बघितले तर ह्याच्यामध्ये लागणारा कंपनी सेटअप असू दे किंवा बाकीच्या ज्या लिगल गोष्टी आहेत, बँक अकाउंट असू दे, ह्या सर्व 99.99% सेम आहेत. पण मित्रांनो, मेजर डिफरन्स इथं आहे. मित्रांनो, बल्क एक्सपोर्ट करताना तुम्हाला निगोशिएशन जास्त करायला लागतं, तुम्हाला ग्राउंड वर्क करायसाठी टाइम लागतो, प्लस ऑर्डर यायला वेळ लागतो. या उलट मित्रांनो, ई कॉमर्स एक्सपोर्टमध्ये तुम्ही तुमची पहिली ऑर्डर ही पहिल्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये मिळवू शकता. तुम्ही प्रॉफिटेबल होऊ शकता दुसऱ्या मंथपासून. त्यामुळे तुमचं जे मोटिवेशन असतं हे कायम राहतं. मित्रांनो, आपण बरेचसे असे लोक बघतो की जे एखादं बल्क एक्सपोर्टचं ट्रेनिंग घेतात, 6 महिने वर्क करतात आणि नंतर ते काम सोडून देतात, कारण त्यांच्याकडून ती डील क्रॅक होत नाही. पण या उलट मित्रांनो, जेव्हा तुम्ही ई कॉमर्स एक्सपोर्ट स्टार्ट करता तेव्हा तुमची पहिली ऑर्डर ही पहिल्या 1 ते 2 महिन्यामध्ये भेटल्यानंतर तुम्हाला एक मोटिवेशन मिळतं आणि पैसा हेच रिअल मोटिवेशन बिझनेसमध्ये असल्यामुळं तुमचं हे मोटिवेशन कायम राहून तुम्ही सस्टेनेबल बिझनेस करू शकता. मित्रांनो, हा होता आपला पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट असा आहे मित्रांनो की जेव्हा तुम्ही ई कॉमर्स एक्सपोर्ट करता तेव्हा बऱ्याचदा तुमचं ई कॉमर्स एक्सपोर्टचं कस्टमर हे बल्क एक्सपोर्टमध्ये कन्वर्ट होतं. फॉर एक्झाम्पल, माझे असे बरेच कस्टमर आहेत की जे आता मी त्यांना B2B ऑर्डर्स करतोय, पण ते इनिशिएट झालेले माझ्याकडून ई कॉमर्स एक्सपोर्ट. तर ओव्हरऑल मित्रांनो, ई कॉमर्स एक्सपोर्ट हा एक लीड जनरेशनचा पार्ट आहे असं आपण समजू शकतो की जिथून आपल्याला बल्कच्या लीड पण कन्वर्ट होऊ शकतात. तिसरा पॉईंट असा आहे मित्रांनो की ई कॉमर्स एक्सपोर्ट जेव्हा तुम्ही करता तेव्हा रिअल एंड युजरच्या टचमध्ये तुम्ही जाता. फॉर एक्झाम्पल, मी जेव्हा Amazonवर माझं प्रोडक्ट एक्सपोर्ट करतोय तेव्हा ते डायरेक्ट डिलिव्हर होते एंड युजरला. त्याचे काही फीडबॅक असतील, त्याचे रिव्ह्यू असतील, हे आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. त्या दृष्टिकोनातून आपण आपलं प्रोडक्ट प्राइसिंग किंवा पोझिशनिंग करू शकतोय आणि ह्याचा रिअल बेनिफिट आपल्याला बल्क एक्सपोर्टमध्ये होतो. तर मित्रांनो, आय होप तुम्ही माझ्या पॉईंटशी सहमत असाल. जर तुम्ही डिसॲग्री असाल तर कमेंट बॉक्समध्ये तुमची मतं मांडा. मला तुमची मतं जाणून घ्यायची आहेत. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. जर तुम्हाला ई कॉमर्स एक्सपोर्ट व्यवसायाविषयी काही माहिती हवी असेल तर आम्हाला नक्की रिच आउट करा. आपण एंड टू एंड ई कॉमर्स एक्सपोर्टमध्ये सोल्युशन प्रोव्हाइड करतोय. तर मित्रांनो, चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ.